तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे या टॉपिकवर की आपल्या यूट्यूब फॅमिलीतून कमेंट्स आलेले आहे. वैशाली दुधे त्या ताईंचं नाव आहे. तर त्यांनी कमेंट करून विचारले की मुंड्यात चून येऊ नये म्हणून काय करावे. तर मुंड्यात जर तुमच्या सुद्धा ब्लाऊज कटिंग केल्यानंतर मुंड्यामध्ये चून येते किंवा झोळ येतो, फुगा येतो मुंड्यामध्ये इथे पाठीमागे, तर असं होत असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने मुंड्याची कटिंग करा. अजिबात तुमच्या सुद्धा ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही, चून येणार नाही. तर चला मग वेळ अजिबात न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडला की तुम्ही लाईक करा आणि शेअर करा भरपूर साऱ्या मैत्रिणींना आपल्या, कारण प्रत्येकीला परफेक्ट कटिंग ही करता यायला पाहिजे. म्हणून आपण हे बारीक सारीक टिप्स आहे ते मी व्हिडिओ मधून देत असते. सुरुवातीला आपण एक उंची टाकून घेऊयात. तर आता तुमची जी पण उंची असणार आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून उंची टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे शोल्डर टाकून घ्यायचे. तर गळ्यानुसार शोल्डर कशी ॲडजस्ट करायची हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा समजत नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती शोल्डर ॲडजस्टमेंटचा व्हिडिओ आहे. आणि जर तो तुम्हाला जर भेटत नसेल, सापडला नाही कितीही चाळून, तर नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा की शोल्डर ॲडजस्टमेंटचा व्हिडिओ पाहिजे, तर नक्कीच आपण त्याच्यावर सुद्धा शोल्डर ॲडजस्टमेंटचा व्हिडिओ नवीन करून मी तुमच्यासाठी अपलोड करेन. तर या पद्धतीने मी 5.5 शोल्डर घेतलेले आहे इथं. आणि इथे सुद्धा 5.5 वर एक खून करूयात. इथून खाली 6 इंचावर आपल्याला मुंड्याची उंची टाकून घ्यायचे. डीप नेक समध्येच. आता मुंड्यामध्ये घोळ कधी येतो तर डीप नेक असेल तेव्हाच मुंड्यामध्ये घोळ येतो. बोट नेकला आणि कॉलर नेकला घोळ येत नाही. तर इथे आपण टाकूयात जे पण तुमचे अप्पर चेस्ट असेल त्याचा 1/4 भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि इथून मग ही स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. अशा पद्धतीने एक बेसिक आपली कटिंग असते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा भरपूर साऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत, ब्लाऊजची कटिंग तर खूप छान व्यवस्थित करतात, पण मुंड्यामध्ये त्यांचं काय चुकतं बघा, त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चून येते. चून काय येते ते सांगते. तर तुम्ही इथून काय करत असता, या कोपऱ्यातून 1.5 इंच असं बाहेर जात असता. अशा 1.5 इंच बाहेर जाऊन तुम्हाला इथून हा राऊंड तुम्ही मुंड्याचा देत असता. त्यामुळे काय होत असतं बघा, जेव्हा तुमचा डीप नेक आहे, आता इथे आपण 10 इंचाचा डीप नेक टाकूयात. गळारुंदी 2.5 इंचावर देते आणि इथे खाली गळारुंदी 3 इंच. उंची टाकूया आपण 10 इंच गळ्याची. 10 साठी आपल्याला 10.5 वर खून करायची असते. आणि हा आपला डीप नेक झाला. तर जेव्हा तुमचा डीप नेकची कटिंग आहे त्यावेळी काय होतं, तुम्ही या साईडनी असा 1.5 इंचाच्या अंतरावरून तुम्ही हे मुंड्याची आखणी करता किंवा मांडणी करता. आणि ज्यावेळी तुम्ही इथे टक्स टाकता, ब्लाऊज स्टिचिंग करते वेळी इथे टक्स मारता, त्यावेळी काय होतं, हे कापड इथं जवळ आल्यामुळे इकडून हा कापडाचा भाग खाली येतो आणि हा सुद्धा पार्ट इकडून इथं जी शोल्डर आहे ती इथपर्यंत खाली येते. म्हणजे आपण इथून इथे 3 इंच शोल्डर पट्टी ठेवली आहे. आता मी तुम्हाला मोजून दाखवते. इथून इथे 3 इंच शोल्डर पट्टी ठेवली, तर मग 3 इंचाची शोल्डर पट्टी आपली इथे येणार. म्हणजे हा गळा कुठे पसरणार आहे बघा, इथून असा पसरणार आहे. जेव्हा तुमची ही टक्स टाकणार आहात तेव्हा गळा इकडे पसरणार आहे आणि तुमची ही मुंड्याची लाईन इथून अशी अशी खाली गेलेली असते. असा हा ब्लाऊज, सॉरी, इथून इथे आणि इथून हे सुद्धा इथं एवढं खाली गेलेलं असतं. मग तुमचा ब्लाऊज इथून असा वाढलेला असतो.
आणि मग हा पार्ट वरती गेल्यासारखा वाटतो पाठीचा, त्यालाच काय म्हणतात की ब्लाऊज पाठीमागून वर जातोय. तर तेच आपलं होऊ नये यासाठी मी भरपूर साऱ्या कटिंगमध्ये टिप्स देत असते, त्या तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमची ही बाजू अशी खाली उतरणार नाही आणि इकडून ब्लाऊज वरती चढणार नाही. त्यासाठी काय करायचं हे पण मी सांगत असते, तर कटिंगचे व्हिडिओ बघा, त्याच्यातून समजेल. आता आपला फक्त विषय आहे मुंड्यामध्ये चून येऊ नये म्हणून. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करता, त्यामुळे तुमची ही चून काय होते, एक्स्ट्रा कापड होतो. इथून इथे क्रॉसबॅक तुम्हाला 5.5 वर पाहिजे असेल किंवा तुमचा क्रॉसबॅक 6 इंचापर्यंत असेल, तर साधारण हे अंतर तुमचं कितीवर जाते बघा, 7-7.5 वर जात असेल क्रॉसबॅकचं. तर 8 इंचावर गेलेलं आहे, 7.5 इंचावर आलेलं आहे. तर हे जास्त झाल्यामुळे काय होतं, इथं चून पडते, घडी पडते, त्यालाच आपण म्हणतो मुंड्यामध्ये चून येते. तर ते होऊ नये म्हणून तुम्हाला एक टिप्स देणार आहे, तर ती कोणती आहे ती बघा. आता हे अगोदर मी पुसून टाकते किंवा असू द्या. तर या पद्धतीने आपण ही 5.5 ची शोल्डर इथं पण 5.5 वर घेतलं आणि इथून तुम्हाला जेव्हा तुमचा डीप नेक आहे, या मुंड्याच्या खाली नेक जातो, तेव्हा तुम्हाला इथून हे जे अंतर आहे ते जास्तीत जास्त 1 इंचच घ्यायचंय. किती? 1 इंचच अंतर घ्यायचंय असं. आणि याचा अर्धा काढायचा आहे टेपनी. टेप असा फोल्ड करायचा आहे, या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि मार्क करून घ्यायचं निम्म्यावर. आणि मग नंतर हा आपल्याला मुंड्याचा आकार इथून असा जवळून घालवायचा आहे. आणि इथून हा स्ट्रेट जाणार आहे. किंवा हा फ्रेंच कर्व आहे, खूप कमालीचं काम करतो. ही पट्टी काम करते, खूप आधार मिळतो आपल्याला परफेक्ट कटिंग, परफेक्ट मुंडा काढण्यासाठी. तर हे जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर मी प्रोडक्ट लावते व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते, तर तुम्हाला सोपं जाईल खरेदी करण्यासाठी. तर नक्की खरेदी करा, ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल त्यांनी. या पद्धतीने मी फ्रेंच कर्व हा ठेवला. आता बघा, बरोबर फ्रेंच कर्व कसा ठेवायचा ते बघा. ही जी आपली मांडणी आहे ती शेंडावरती आहे, हा गोलाकार आपला खाली आहे. आणि इथून या शोल्डर पासून पट्टीपर्यंत 1/2 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने फ्रेंच कर्व लावायचा आहे आणि मग इथून आपल्याला हा असा आकार टाकून घ्यायचा आहे. मग तुम्हाला हे इथून हे मोजून घ्यायची गरज नाही. बघा किती आतमधून आपला मुंड्याचा आकार आलाय. मग हे जे कापड आहे ते तुमचं एक्स्ट्रा व्हायला मदत होणारच नाही, गोळा होणारच नाही. आणि आता तुम्ही म्हणाल की इथून हे 5.5 अंतर कसं काय, 11 इंचावर तर नसतोच क्रॉसबॅक. क्रॉसबॅक हा 13 इंच असू शकतो, 14 इंच असू शकतो. बरोबर आहे, मान्य आहे. पण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं डीप नेक हा असा पसरतो, त्यामुळे आपण शोल्डर कमी करून घेतलेली असते. आता ही शोल्डर आपली टोटल शोल्डर पूर्ण 14 असते, तर त्याचे निम्मे 7 येणार आहेत. पण मी 7 मधून 1.5 ते 2 इंच वजा करून 5.5 वर टाकलेले शोल्डर, तर ते 1.5 इंच मग कमी पडेल, तर कमी पडत नाही. डीप नेक जेव्हा असतो, टक्स जेव्हा आपण टाकतो, तेव्हा तेवढाच 1.5 इंच शोल्डर इकडे पुढे घसरते. पण तुम्ही जर हे 1.5 इंचावर अंतर टाकून घेतलं असतं तर हे खूप मोठा इथं अंतर पडतं आणि चुन्या येतात. आता आपण इथून ऑलरेडीच कमी अंतर घेतले, त्यामुळे हे जे अंतर आहे ते जास्तीत जास्त किती असं येणार आहे. या पद्धतीने असं अंतर येणार आहे. त्यामुळे तुमची इथं चुनी येणार नाही, इथे कोपऱ्यामध्ये घोळ येणार नाही. का येणार नाही तर बघा, तुम्हाला थोडासा आकार हा आपल्या कोणत्या कॉलरच्या ब्लाऊजच्या मुंड्यासारखा आकार आलेला आहे. जसा कॉलरच्या ब्लाऊजचा मुंडा असा आतमधून तिरका होत असतो असा, त्याच पद्धतीने हा परफेक्ट त्याच डिझाईनचा हा मुंडा झालेला असतो आणि परफेक्ट क्रॉसबॅक वर मुंड्याची ही लाईन बसते आणि मग चून तुमची तिथली नाहीशी होते. तर चला, हे तुम्हाला आधी माहीत होतं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी पडते की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि याच पद्धतीने मुंड्याची कटिंग करा आणि मग मला कमेंट करून सांगा परफेक्ट मुंड्याची कटिंग झाली की नाही. चला तर मग अशाच एका नवीन टॉपिकमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.